नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत नॉन टेक्स्चुअल पॅसेज म्हणजेच हा अनसीन पॅसेज असतो। क्वेश्चन 4 ए हा क्वेश्चन महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो पेपर असतो त्यामध्ये क्वेश्चन 4 ए हा नॉन टेक्स्चुअल पॅसेज असतो म्हणजेच अनसीन पॅसेज असतो। आता हा पॅसेज अनसीन असल्यामुळे तुम्ही शक्यतो या अगोदर तो पॅसेज वाचलेला नसतो। मग हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा आणि तेही कमीत कमी वेळेमध्ये हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा या बाबतीत आज आपण डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही क्वेश्चन 4 ए सॉल्व करायला सुरुवात करता त्यावेळेस कधीही डायरेक्टली पॅसेज वाचायला न सुरुवात करता सुरुवातीला क्वेश्चन्स वाचून घ्यायचे। फॉर एक्झाम्पल, पहिले A1 ॲक्टिव्हिटी आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस। मग हे आपण फिमेल स्पॅरोज ले स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ द एग्स आर इन सिटी स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट इन। आणि हे क्वेश्चन्स वाचून घेतल्यानंतर A2 कडे जाऊया। हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ। त्यानंतर फाइंड आउट ॲडजेक्टिव्स फॉर द फॉलोइंग नाउन्स फ्रॉम द पॅसेज। त्यानंतर डू ॲज डायरेक्टेडमध्ये दिलेलं आहे स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड अंडरलाइन द सबऑर्डिनेट क्लाउज। फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 eggs ॲट अ टाइम फ्रेम अ WH टाईप क्वेश्चन। अशा पद्धतीनं पहिल्यांदा सर्व क्वेश्चन्स वाचून घ्यायचेत। मग विद्यार्थी मित्रांनो, हे क्वेश्चन्स वाचून घेतल्यानंतर काय करायचंय, तुम्ही पॅसेज रीड करायला सुरुवात करायचे। म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की कधी हा क्वेश्चन जर सॉल्व करत असाल तुम्ही तर हा क्वेश्चन सॉल्व करत असताना सुरुवातीला पॅसेज न वाचता सुरुवातीला सर्व क्वेश्चन्स वाचून घ्यायचेत आणि त्यानंतर तो पूर्ण पॅसेज जो आहे तो वाचायला सुरुवात करायचे आणि जेथे जेथे आपल्याला वाटतं पॅसेजमध्ये आन्सर्स आहेत ते आन्सरला आपण हायलाइट करायचे किंवा अंडरलाइन करायचे पेन्सिलने त्या ठिकाणी। स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड। आता चिमणी जे असते ते एक छोटासा पक्षी तो जगभर आपल्याला आढळतो। देअर आर मेनी डिफरंट स्पेसीज ऑफ स्पॅरोज। आता डिफरंट स्पेसीज ऑफ स्पॅरोज आपण कुठंतरी स्पेसीज वाचलं होतं, तर पहा या ठिकाणी आपण स्पेसीज वाचलेलं आहे। मग ह्या स्पेसीजसाठी काय करा म्हटलं आहे, फाइंड आउट ॲडजेक्टिव्स फॉर द फॉलोइंग नाउन्स फ्रॉम द पॅसेज। तर स्पेसीज जे आहे हे काय आहे, नाउन आहे, याचं ॲडजेक्टिव्ह फाइंड आउट करा म्हटलेलं आहे। मग आपलं लक्ष पाहिजे की आपण इथं जो क्वेश्चन वाचला आहे तो या ठिकाणी आपल्याला त्याचं आन्सरसुद्धा सापडतं आहे। म्हणजेच या ठिकाणी डिफरंट स्पेसीज, तर डिफरंट काय आहे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे, तर त्याला आपण अंडरलाईन करून ठेवलेलं आहे। पुढं वाचूया। स्पॅरोज आर ओनली अबाउट 4 to 6 inches इन लेंथ। त्यांची उंची किती असते, 4 ते 6 इंच। मेनी पीपल अप्रिशिएट देअर ब्युटिफुल सॉन्ग। आपण सॉन्ग हा शब्द इथं क्वेश्चनमध्ये पाहितलेला आहे, बरोबर आहे। तर हे सॉन्ग आणि हे ब्युटिफुल काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, तर त्याला आपण अंडरलाईन करून ठेवूया। म्हणजेच सॉन्गचं ॲडजेक्टिव्ह जे आहे या ठिकाणी आलेलं आहे सॉन्ग या नाउनसाठी, ते कोणतं ॲडजेक्टिव्ह आहे, ब्युटिफुल आहे। म्हणजेच जे डिस्क्रायबिंग वर्ड्स असतात किंवा क्वालिटी सांगणारे वर्ड्स असतात त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो। गवताच्या झुपक्यांमध्ये लो ट्रीज अँड लो बुशेस, छोटी छोटी झाडं आणि लहान झुडपांमध्ये आपल्याला यांची घरटे आढळून येतात। म्हणजे लहान झुडपांवर किंवा छोट्या झाडांवर यांची घरटे आढळून येतात। पण शहरांमध्ये काय म्हटलं आहे, इन सिटीज दे बिल्ड देअर नेस्ट इन बिल्डिंग नूक्स ऑर होल्स। तर बिल्डिंगचे जे रिकामी जागा आहे किंवा होल्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचे घरटे आढळून येतात। दे रेअरली बिल्ड देअर नेस्ट इन हाय प्लेसेस। म्हणजे शक्यतो ते खूप उंचावर त्यांचे घरटे बांधत नाहीत। दे बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ ट्विग्स ग्रासेस अँड प्लांट फायबर्स। म्हणजेच काय तर आता ट्विग्स म्हणजे गवताचे जे डहाळे असतात किंवा काडे असतात त्याला ट्विग्स म्हटलं जातं। तर दे बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ ट्विग्स ग्रासेस अँड प्लांट फायबर्स। तर वनस्पतींचे जे तंतू असतात त्यापासून किंवा गवताच्या काड्यांपासून किंवा डाळ्यांपासून ते त्यांचे घरटे बांधत असतात। देअर नेस्ट आर युजली स्मॉल अँड वेल बिल्ट स्ट्रक्चर्स। त्यांचे घरटे जे असतात ते सहसा स्मॉल असतात आणि छान प्रकारची रचना असते। आता या ठिकाणी आपल्याला पहा स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ, याचा आन्सर काय सापडेल, तर स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ
मग दे बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ ट्विग्स ग्रासेस अँड प्लांट फायबर्स. हे आपल्याला या ठिकाणी आन्सर त्याचं सापडतं. स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ, तर त्याचा आन्सर आहे पहा, दे बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ ट्विग्स ग्रासेस अँड प्लांट फायबर्स. तर हे आपल्याला आन्सर सापडलं, तर याला आपण अंडरलाईन करून ठेवलं. देअर नेस्ट आर युजली स्मॉल अँड वेल बिल्ट स्ट्रक्चर्स. फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 eggs ॲट अ टाईम. आता ले म्हणजे काय, तर अंडे घालण्यासाठी ले हा शब्द यूज केला जातो. मग फिमेल स्पॅरोज जे असतात ले 4 to 6 eggs ॲट अ टाईम. त्याचा आन्सर आपल्याला या ठिकाणी सापडलं, तर आपण त्या ठिकाणी अंडरलाईन करून ठेवलेलं आहे. द एग्स आर, तर त्याचं सेंटेन्स पुढंच आहे. द एग्स आर व्हाईट विथ रेडिश ब्राऊन स्पॉट्स. जे अंडे असतात ते पांढरे आणि त्यानंतर त्याच्यावर लालसर तपकिरी स्पॉट्स असतात. तर हे आन्सर आपल्याला द एग्स आर याचा आन्सर आपल्याला येथे सापडतं. इन सिटीज स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट इन. तर आता याचा आन्सर कुठे आहे? इन सिटीजच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, इन सिटीज दे बिल्ड देअर नेस्ट इन बिल्डिंग नूक्स ऑर होल्स. तर हे याचं आन्सर आहे. तर आपण काय करायचं आहे, सुरुवातीलाच जर आपण व्यवस्थित क्वेश्चन्स वाचलेले असतील विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला पटपट वाचत असतानाच आन्सर्स फाइंड आउट करता येतात. त्यामुळं काय होतं, आपला वेळ वाचतो, विनाकारण आपला जास्त वेळ त्या ठिकाणी जात नाही. तर आपल्याला एक्स्ट्रा काय वाचायची गरज नाही आहे पडत. आता पुढं पाहूया. दे हॅच विथ इन 11 to 14 days. आता हॅच म्हणजे काय, तर अंडे उबवून पिलांना जन्म देण्याचा जो त्यांचा कालावधी असतो तो 11 ते 14 दिवसांचा असतो. बोथ द मेल अँड फिमेल पॅरेंट्स केअर फॉर द एंग. त्या पिल्लांची मेल फिमेल दोघेही काळजी घेतात. इन्सेक्ट्स आर फेड टू द एंग आफ्टर हॅचिंग. जन्मल्यानंतर त्या पिल्लाला कीटक वगैरे खाऊ घातले जातात. द लार्ज फीट ऑफ द स्पॅरोज आर यूज्ड फॉर स्क्रॅचिंग सीड्स. तर चिमणीचे जे मोठे पाय असतात त्या पायांचा वापर काय करण्यासाठी, तर स्क्रॅचिंग सीड्स म्हणजे बिया उकरून खाण्यासाठी उपयोग केला जातो त्या ठिकाणी. अडल्ट स्पॅरोज मेनली ईट सीड्स. जे अडल्ट स्पॅरोज असतात ते बिया खातात. स्पॅरोज कॅन बी फाउंड ऑलमोस्ट एव्हरीवेअर वेअर देअर आर ह्युमन्स. चिमण्या जर पाहितल्या तर जिथं जिथं माणसं आहेत तिथं तुम्हाला आढळून येतील. मेनी पीपल थ्रू आउट द वर्ल्ड एन्जॉय दिस डिलाइटफुल बर्ड्स. हे आनंदी असणारे पक्षी यांना एन्जॉय करण्याचं काम अनेक लोक जगभरात करतात. द स्पॅरोज आर सम ऑफ द फ्यू बर्ड्स दॅट एंगेज इन डस्ट बाथिंग. चिमण्या जे आहेत ते असे थोडेच पक्षी आहेत जे मग्न असतात कशामध्ये, डस्ट बाथिंगमध्ये, म्हणजेच धुळीमध्ये आंघोळ करतात ते. मग याचा आन्सर कुठं आहे, तर हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ. त्याचा आन्सर आपल्याला इथं सापडतं. स्पॅरोज विल फर्स्ट स्क्रॅच अ होल इन द ग्राउंड. म्हणजे होल करतात पायानं उकरून ते, विथ देअर फीट, देन लाय इन इट, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बसतात होल केलेल्या ठिकाणी. अँड फ्लिंग डर्ट ऑर सँड ओव्हर देअर बॉडीज. आता फ्लिंग म्हणजे काय, तर फ्लिंग म्हणजे उडवणे. ते काय करतात, ते डर्ट धूळ वगैरे किंवा वाळू जे त्या स्वतःच्या अंगावर उडवतात विथ फ्लिक्स ऑफ देअर विंग्स. फ्लिक्स म्हणजे पंखांना झटका देऊन ती वाळू किंवा माती स्वतःच्या अंगावर उडवतात. आणखी ते काय करतात, दे विल ऑल्सो बाथ इन वॉटर ऑर इन ड्राय ऑर मेल्टिंग स्नो. तर ड्राय किंवा मेल्टिंग स्नोमध्ये आणि त्याचबरोबर ते पाण्यामध्ये आंघोळ करतात. वॉटर बाथिंग इज सिमिलर टू डस्ट बाथिंग विथ द स्पॅरो स्टँडिंग इन shallow water and flicking water over its back with its wings, also ducking its head under the water. तर काय करतात पाण्यामध्ये सुद्धा हे चिमण्या जे आहेत ते शॅलो वॉटरमध्ये जातात. तर आपल्याला येतं वॉटरसाठी ॲडजेक्टिव्ह काय आहे, शॅलो. शॅलो म्हणजे काय, उथळ, म्हणजे हे एक ॲडजेक्टिव्ह सापडलं. अँड फ्लिकिंग वॉटर ओव्हर इट्स बॅक विथ इट्स विंग्स. आणि काय करतात, पंखांना झटके देऊन ते अंगावर पाणी टाकतात. ऑल्सो डकिंग इट्स हेड अंडर द वॉटर. त्याचबरोबर ते काय करतात, पाण्यामध्ये त्यांची जी चोच आणि मुंडका आहे ते पाण्यामध्ये बुडवतात. बोथ ॲक्टिव्हिटीज आर सोशल विथ अप टू अ
100 birds participating at once and are followed by preening and sometimes group singing. तर ह्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या सोशल असतात. म्हणजेच काय तर अनेक चिमण्या एकत्र येतात आणि अशा शेकडो चिमण्या पार्टिसिपेट करतात, अशा प्रकारची बात करतात, आंघोळ करतात. अँड प्रेनिंग म्हणजे काय तर चोचीने नंतर भिजलेले जे पंख वगैरे आहेत ते साफ करण्याचं काम करतात. आणि समटाईम्स ग्रुप सिंगिंग आणि कधी कधी ग्रुपनं ते गायन करतात, म्हणजे चिवचिव करत असतात. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जवळपास सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स ज्यावेळेस आपण पॅरेग्राफ वाचतोय किंवा ज्यावेळेस आपण अनसीन पॅसेज वाचतोय त्याच वेळेला लक्षात येतात. आता या ठिकाणी बर्ड याच्यासाठी आपण आणखी सापडू शकलेलो नाहीत की बर्डसाठी या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह काय आलेलं आहे. तर स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड. तर स्मॉल काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे. मग विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं सुरुवातीला आपण काय करायचं आहे आन्सर्स व्यवस्थितरित्या पॅसेज रीड करत असतानाच अगोदर क्वेश्चन्स वाचलेले असतात, पॅसेज रीड करत असताना सर्व क्वेश्चनचे आन्सर्स फाइंड आउट करायचे. तर पहा आपल्याला कोणते कोणते आन्सर्स सापडलेले आहेत. तर फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 eggs ॲट अ टाईम. म्हणजे फिमेल स्पॅरोज जे ते एका वेळेला 4 ते 6 अंडे देतात. स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ, याला पण आपण अंडरलाईन केले, दे बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ ट्विग्स, ग्रासेस अँड प्लांट फायबर्स. याचं आन्सर सापडलं. आणि तुम्हाला पॅसेजचा किंवा त्या ठिकाणी जो दिलेला अनसीन पॅसेज आहे त्याचा पूर्ण अर्थ कळावा, सगळे शब्द माहीत असावं असं काही नाही आहे, त्या ठिकाणी तुम्ही अंदाज लावू शकता. द एग्स आर याचा आन्सर पहा. आता द एग्स आर व्हाईट विथ रेडिश ब्राऊन स्पॉट्स. तर आपल्याला याचंही आन्सर सापडलं. फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 eggs ॲट अ टाईम. स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ twigs, grasses and plant fibers. The eggs are white with reddish brown spots. In cities, sparrows build their nest in. तर शहरांमध्ये ते कुठे घरटे बांधतात तर त्याचा आन्सर इथं होतं इन सिटीज दे बिल्ड देअर नेस्ट इन बिल्डिंग नूक्स ऑर होल्स. बिल्डिंगचे जे नूक्स किंवा होल्स असतात त्या ठिकाणी त्यांचे घरटे असतात. तर याचं आन्सर सापडलं. त्यानंतर हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ याचा आन्सर लिहिण्याच्या अगोदर या ठिकाणचे ॲडजेक्टिव्ह पाहूया. ॲडजेक्टिव्हला आपण अंडरलाईन केलं होतं. तर सॉन्ग ह्या नावांसाठी ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह आहेत, आपण ते या ठिकाणी लिहितो. त्यानंतर ऑटरसाठी आपण या ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे पहा. तर ऑटरसाठी आलेला शब्द आहे शालो ऑटर. तर शालो काय आहे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे. त्यानंतर बर्डसाठी काय आहे स्मॉल बर्ड. स्पेसिससाठी काय ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे डिफरंट स्पेसिस. तर त्याचं आपल्याला या ठिकाणी आन्सर सापडलं. आता हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ चिमण्या आंघोळ कशा करतात याचा आन्सर आपला या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे आपण. स्पॅरोज आर सम ऑफ द फ्यू बर्ड्स दॅट एंगेज इन डस्ट बाथिंग करतात. स्पॅरोज विल फर्स्ट स्क्रॅच अ होल इन द ग्राउंड विथ देअर फीट देन लाय इन इट. त्यानंतर त्या ज्या ठिकाणी होल केलं आहे तिथं बसतात. अँड फ्लिंग डर्ट ऑर सँड ओव्हर देअर बॉडीज. त्यानंतर त्या ठिकाणची धूळ किंवा वाळू जे ते त्यांच्या शरीरावर उडवतात विथ फ्लिक ऑफ देअर विंग्स म्हणजे पंखांना झटका देऊन. त्याचबरोबर आणखी काय करतात ते दे विल ऑल्सो बाथ इन वॉटर ऑर इन ड्राय ऑर मेल्टिंग स्नो. ते पाण्यामध्ये किंवा त्याचबरोबर ड्राय किंवा मेल्टिंग स्नोमध्येही ते आंघोळ करतात. वॉटर बाथिंग इज सिमिलर टू डस्ट बाथिंग. जशा पद्धतीनं डस्ट बाथ करतात तशाच पद्धतीनं ते वॉटर बाथसुद्धा करतात, वॉटर बाथिंगसुद्धा करतात. म्हणजे जशा पद्धतीनं धूळ अंगावर ते पंखांना झटका देऊन उडवतात तशाच पद्धतीनं पाणीसुद्धा अंगावर उडवतात. विथ द स्पॅरो स्टँडिंग इन शॅलो वॉटर. ते उथळ पाण्यामध्ये जातात. अँड फ्लिकिंग वॉटर ओव्हर इट्स बॅक विथ इट्स wings also ducking its head under the water. Sparrows will first scratch a hole in the ground with their feet, then lie in it and fling dirt or sand over their bodies with flicks of their wings. They will also bath in water or in dry or melting snow. Water bathing is similar to dust bathing with the sparrow standing in shallow water and flicking water over its back with its wings, also ducking its head under the water. हे आन्सर तुम्हाला या ठिकाणी सापडलेलं आहे.
पहा, अगोदर क्वेश्चन्स वाचले की आपल्याला आन्सर्स फाइंड आउट करणं सोपं जातं. आता यानंतरचा जो क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड, अंडरलाइन द सब ऑर्डिनेट क्लाउज. तर विद्यार्थी मित्रांनो दोन प्रकारचे क्लाउज असतात, कोऑर्डिनेट क्लाउज. कोऑर्डिनेट क्लाउजमध्ये काय येतं तर कोऑर्डिनेट क्लाउजमध्ये अँड, बट, नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर, ॲज वेल ॲज किंवा ऑर, नॉर अशा पद्धतीचे किंवा फॉर अशा पद्धतीचे जर शब्द आलेले असतील तर ते कोऑर्डिनेट क्लाउज असतं. आणि त्या ठिकाणी मोस्टली कंपाऊंड सेंटेन्सचा प्रकार असतो. पण सब ऑर्डिनेट क्लाउज ओळखणं खूप सोपं असतं. ज्या ठिकाणी WH फॅमिली आहे म्हणजे ऑट, वेअर, विच, वेन, हू अशा पद्धतीचा WH शब्द जर आलेला असेल तर त्या WH शब्दापासून पुढचा जो वाक्याचा पार्ट असतो तो सब ऑर्डिनेट क्लाउज असतो. म्हणून अंडरलाइन द सब ऑर्डिनेट क्लाउज म्हटलं की विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड, हा काय आहे सब ऑर्डिनेट क्लाउज आहे. आणि स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड हा तर प्रिन्सिपल किंवा मेन क्लाउज आहे. त्यामुळं ज्या ठिकाणीही तुम्हाला WH फॅमिली दिसेल म्हणजे ऑट, वेअर, वेन, विच, हाऊ, हू तर अशा पद्धतीचा शब्द जिथून दिसेल तिथून पुढचा जो पार्ट असतो तो सब ऑर्डिनेट क्लाउज असतो. तर विद्यार्थी मित्रांनो बाकीचे क्वेश्चन्स आणि समरी रायटिंग या पॅसेजवरील जे आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.